कला मंचमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 1 ऑगस्ट 2020 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं 100वे पुण्यस्मरण. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्मशताब्दी वर्ष आपण साजरा करतोय. या दोन्हीही महनीय व्यक्तिमत्वांना सादर सविनय प्रणाम करून मानस कला मंचच्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सादर करीत आहोत कार्यक्रम मी दिला शब्द कवितेला. महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी गझलकार अनिल कांबळे यांचा आज प्रथम स्मृतिदिन. खरं तर मानस कला मंचच्या या व्यासपीठावर आज त्यांनी आपल्या कविता गझल सादर केल्या असत्या तर त्यासारखा दुसरा आनंद नव्हता. पण त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपल्याला कार्यक्रम घ्यायला लागतोय. याचं सल, याचं दुःख मनात कायमच राहणार आहे. माझ्याप्रमाणेच अनिलजींच्या गझलांवर, कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांची, त्यांच्या मित्रांच्या ह्याच भावना असणार आहेत. म्हणूनच आज ह्या कलंदर वृत्तीच्या, शब्दांसाठी, कवितेसाठी जीव गहाण टाकणाऱ्या कवीच्या आठवणी त्यांच्या शब्दांमधून आज आपण जागवणार आहोत. अनिल कांबळे यांचे माझी कविता आणि त्या कोवळ्या फुलांचा हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध संगीतकार गायक श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी ह्या गीतामधून अनिल कांबळे यांचं नाव सर्वदूर पोचलं. या गीताने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. श्रीधर फडके यांच्या व्यतिरिक्त अनुप जलोटा, आनंद मोडक, यशवंत देव, सलील कुलकर्णी, माधव भागवत, डॉक्टर बाळकृष्ण चैतन्य अशा अनेक संगीतकारांनी त्यांची गीतं स्वरबद्ध केली, स्वतः गायली. याशिवाय अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, रंजना पेठे, अनुराधा मराठे, रवींद्र साठे, सुवर्णा माटेगावकर अशा अनेक गायक गायिकांचा स्वर त्यांच्या कवितांना लाभलाय. अनिल कांबळे यांना माणूस जोडायची कला होती. त्यामुळेच पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगलीपासून ते पार अमेरिकेपर्यंत त्यांचा चाहता वर्ग आहे, त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यांच्याबरोबर असणारे, त्याचप्रमाणे नंतरच्या काळात त्यांच्याशी जोडले गेलेले पण अगदी जवळचे झालेले असे जे गायक, कवी, मित्र आहेत, त्यांच्यापैकी काही जण आज त्यांच्या कविता, गझल सादर करणार आहेत, त्यांच्या आठवणी सांगणार आहेत. चला तर अनिल कांबळे यांच्याच कविता आणि गझलांमधून आज त्यांच्या स्मृती जागूया. सादर करीत आहोत कार्यक्रम मी दिला शब्द कवितेला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनिलजींची गझल तळहातावर तुझ्या उतरले भविष्य माझे. नमस्कार. मानस कला मंचच्या वतीने अनिल कांबळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त घेत असलेल्या आदरांजलीच्या कार्यक्रमात मी अनिल कांबळे यांची एक गझल सादर करणार आहे. अनिल कांबळे यांच्या स्मृतींना वंदन करून कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहून सादर करते त्यांची एक गझल. तळहातावर तुझ्या उतरले भविष्य माझे, तळहातावर तुझ्या उतरले भविष्य माझे, तुझेच झाले मला विसरले भविष्य माझे. तळहातावर तुझ्या उतरले भविष्य माझे, तुझेच झाले मला विसरले भविष्य माझे. माझ्यातून मी मला वेगळे केले जेव्हा, माझ्यातून मी मला वेगळे केले जेव्हा, सांगितल्या विण मला समजले भविष्य माझे. मुठीत पकडून आयुष्याची समुद्र वाळू, मुठीत पकडून आयुष्याची समुद्र वाळू, बघत राहिलो कसे निसटले भविष्य माझे. समोर माझ्या बहर ऋतूंचे बहरत असता, समोर माझ्या बहर ऋतूंचे बहरत असता, मला न कळले कुठे थबकले भविष्य माझे. सूर्य होऊनी अर्थ भेटला मला असा की, सूर्य होऊनी अर्थ भेटला मला असा की, अक्षरातून रोज उजळले भविष्य माझे. वर्तमान हा धकाधकीचा संपत नाही, वर्तमान हा धकाधकीचा संपत नाही, अन सोनेरी त्यात हरवले भविष्य माझे. तळहातावर तुझ्या उतरले भविष्य माझे, तुझेच झाले मला विसरले भविष्य माझे, तुझेच झाले मला विसरले भविष्य माझे. मुठीत धरलेल्या समुद्र वाळूप्रमाणे आयुष्य निसटून गेले.
अतिशय सुरेख कल्पना अनिलजींनी या कवितेतून मांडली आहे. अशा निराश क्षणी आपल्याला कविता साथ देते, धीर देते. नमस्कार. अनिलच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्याला नम्रपणे अभिवादन करून त्याची एक कविता मी सादर करतो आहे. कवितेच्या आधी त्याच्यात 4 ओळी. तू लिहा म्हणालीस म्हणून मी लिहू लागलो कविता. तू लिहा म्हणालीस म्हणून मी लिहू लागलो कविता. वाऱ्यावर भिरभिरणारी मी धरू लागलो कविता. आणि कविता आहे, कवितेचे शीर्षक आहे कल्पना. तू अबोल झालीस तेव्हा मी दिला शब्द कवितेला. तू अबोल झालीस तेव्हा मी दिला शब्द कवितेला. तो शब्द आजवर माझे आयुष्य सावरीत गेला, आयुष्य सावरीत गेला. त्या पाऊस ओल्या वेळी तू मिठीत घेता मजला. त्या पाऊस ओल्या वेळी तू मिठीत घेता मजला. मी हळूच डोळ्यामधला पाऊस मोकळा केला, पाऊस मोकळा केला. कोवळ्या स्वप्नरंगांची, कोवळ्या स्वप्नरंगांची तू जरी भुलावण केली. जपले मी हृदयापाशी आजन्म तुझ्या प्रतिमेला, आजन्म तुझ्या प्रतिमेला. आरसा तुझ्या प्रेमाचा तू घेऊन गेल्यावरती, आरसा तुझ्या प्रेमाचा तू घेऊन गेल्यावरती. मी माझ्यापासून माझा चेहरा दूरवर नेला, चेहरा दूरवर नेला. आणि शेवटचं कडवं बघा की हृदयास आज कवितेच्या येतात गुलाबी हाका. हृदयास आज कवितेच्या येतात गुलाबी हाका. पाहून तुझ्या प्रेमाचा हुंकार मला फुटलेला. तू अबोल झालीस तेव्हा मी दिला शब्द कवितेला. तो शब्द आजवर माझे आयुष्य सावरीत गेला, आयुष्य सावरीत गेला. धन्यवाद. तो शब्द आजवर माझे आयुष्य सावरीत गेला असं म्हणणारे अनिलजी आपल्याच कोशात मग्न असणाऱ्या माणसांबद्दल काय म्हणतात ते ऐकूया पुढच्या रचनेतून. अनिल कांबळे यांची एक सर्वस्वी वेगळी गझल सादर करतोय. माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. पाप पुण्यांच्या हिशेबी गुंतणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. पाप पुण्यांच्या हिशेबी गुंतणारी माणसे. आखले वर्तुळ यांनी हे घराच्या भोवती. आखले वर्तुळ यांनी हे घराच्या भोवती. फालतू संस्कार त्याला जागणारी माणसे. फालतू संस्कार त्याला जागणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. चेहरे आणि घरे सारेच शिसवी सारखे. चेहरे आणि घरे सारेच शिसवी सारखे. दूर काचे आडूनही बोलणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. धर्म आणि जात यांचे वेध यांना सर्वदा. धर्म आणि जात यांचे वेध यांना सर्वदा. फाटक्या पोथीत देवा शोधणारी माणसे. फाटक्या पोथीत देवा शोधणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. शब्द यांचे पांगळे. शब्द यांचे पांगळे फिरतात वारे पाहुनी. शब्द यांचे पांगळे फिरतात वारे पाहुनी. ही अशी पाहून वारे वागणारी माणसे. ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे. गझलेचा मतला आहे. चेहऱ्याची कातयांच्या सांडते वरचेवरी.
चेहऱ्याची कातयांच्या सांडते वरचे वरी, ही दुतोंडी सर्पवंशी दंशणारी माणसे, ही दुतोंडी सर्पवंशी दंशणारी माणसे, ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे, ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी माणसे, हिंडणारी माणसे. अनिल कांबळे यांची गझले इतकीच कवितेवरही हुकूमत होती. निसर्ग वर्णनात रमलेली तास पक्षी ही त्यांची रचना आता ऐकूया. अनिल माझा अतिशय जवळचा मित्र. आज त्याचा पहिला स्मृतिदिन. त्याच्या स्मृतीला अभिवादन करून त्याची एक कविता मी सादर करतोय. कवितेचं नाव आहे निळे तास. तास हा पक्षी आहे. तास म्हणजे खंड्या. निळे तास हे पक्षी गगनी शरद हासला गालीर. निळे तास हे पक्षी गगनी शरद हासला गालीर. मोहरली ही काळी आई उन्हात पिवळ्या नालीर. निळे तास हे पक्षी गगनी शरद हासला गालीर. मोहरली ही काळी आई उन्हात पिवळ्या नालीर. ज्वारी कपाशी टपोर कणस सारीच शेते टवटवली. ज्वारी कपाशी टपोर कणस सारीच शेते टवटवली. पिवळी केव्हा होईन म्हणते शेवंती ही हिरमुसली. ज्वारी कपाशी टपोर कणस सारीच शेते टवटवली. पिवळी केव्हा होईल म्हणते शेवंती ही हिरमुसली. पिकात पिवळ्या अधीर वेडी साळू शहारून गेलीर. पिकात पिवळ्या अधीर वेडी साळू शहारून गेलीर. मोहरली ही काळी आई उन्हात पिवळ्या नालीर. हिरव्या पाना आड लाजुनी शुभ्र चांदणे फुलले रे. हिरव्या पाना आड लाजुनी शुभ्र चांदणे फुलले रे. स्वैर थवे बघ पक्ष्यांचे गच्च पिकांवर झुकले रे. हिरव्या पाना आड लाजुनी शुभ्र चांदणे फुलले रे. स्वैर थवे बघ पक्ष्यांचे गच्च पिकावर झुकले रे. मराठ मोळ्या नाजूक हाती गरगर गोफण फिरली र. मराठ मोळ्या नाजूक हाती गरगर गोफण फिरली र. मोहरली ही काळी आई उन्हात पिवळ्या नालीर. हिरव्या हिरव्या शेतांमधुनी नक्षत्रांचे दान खुले. हिरव्या हिरव्या शेतांमधुनी नक्षत्रांचे दान खुले. ओंजळीत या देवाजीने सोन्याचे अस्मान दिले. हिरव्या हिरव्या शेतामधुनी नक्षत्रांचे दान झुले. ओंजळीत या देवाजीने सोन्याचे अस्मान दिले. आषाढातील परिश्रमांची आज सांगता झाली र. आषाढातील परिश्रमांची आज सांगता झाली र. मोहरली ही काळी आई उन्हात पिवळ्या नाली र. सोन पावली आपल्या दारी आज लक्ष्मी आली र. सोन पावली आपल्या दारी आज लक्ष्मी आली रे. आनंदाने आज पापणी नकळत ओली झाली रे. सोन पावली आपल्या दारी आज लक्ष्मी आली रे. आनंदाने आज पापणी नकळत ओली झाली रे. उंच हासऱ्या शेतामधून शिळ सुखाची घुमली रे. उंच हासऱ्या शेतामधून शिळ सुखाची घुमली रे. मोहरली ही काळी आई उन्हात पिवळ्या नाली रे. निळे तास हे पक्षी गगनी शरद हासला गाली रे. मोहरली ही काळी आई उन्हात पिवळ्या नाली रे. उन्हात पिवळ्या नाली रे. उन्हात पिवळ्या नाली. अनिल कांबळे जितके उत्तम कवी गझलकार होते तितकेच ते उत्तम आयोजकही होते. वेगवेगळ्या संकल्पना राबवून ते नेहमीच अतिशय मोठे आणि दर्जेदार कार्यक्रम घेत असत. माझा आणि त्यांचा जवळजवळ गेल्या 35 वर्षांचा स्नेह होता. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी घेतलेले कवितेचे 2 दिवस आणि कवितेच्या प्रदेशात हे कार्यक्रम प्रचंड गाजले होते. कोथरूड साहित्य संमेलनाच्या आयोजनातही त्यांचा सहभाग असायचा. प्रेरणा आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय कल्पक कार्यक्रम त्यांनी घेतले. गाणारे कवी, अभियंता कवी, पत्रकार कवी, जेलमधलं कवी संमेलन असे अनेक सुरेख कार्यक्रम त्यांनी घेतले. लोकप्रिय अभिनेत्री तनुजा यांच्या उपस्थितीत घेतलेल्या मकरंद पाटणकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम, गझल गायनाचे कार्यक्रम, ही यादी खूप मोठी आहे. आज आपण ऑनलाईन माध्यमातून एकमेकांना भेटतोय
पण जवळजवळ 10 वर्षापूर्वी अनिलजींनी डिजिटल दिवाळी अंक काढला होता. या सर्व कार्यक्रमांमध्ये मी त्यांच्याबरोबर सहभागी असायची. मीच नाही तर आज या कार्यक्रमात त्यांच्या कविता सादर करणारे आणि पुण्यातले किंवा बाहेरगावचे अनेक कवी या कार्यक्रमांचे साक्षीदार आहेत. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी होणाऱ्या असंख्य बैठका, चर्चा, कार्यक्रम झाल्यावर पुन्हा तो आनंद साजरा करणं असा अगदी उत्सवी माहोल असायचा. अनिल कांबळे यांच्या पत्नी आरती वहिनी आणि त्यांच्या दोघी मुली प्रतिमा आणि प्रेरणा यांचाही त्यात सहभाग असायचा. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबियांशी देखील आमचे घनिष्ठ संबंध आहेत. अनिल कांबळे यांच्यातला कवी जपण्याचं अवघड काम आरती वहिनींनी अगदी प्रेमाने आणि निष्ठेने केलं. या साऱ्या आनंद यात्रेत नेहमी सहभागी असणारे, त्यांच्याशी मित्रत्वाचे धागे जपणारे आम्ही सर्वजण त्यांच्या काही रचना आपल्यासमोर सादर करीतच आहोत. पण अनिलजींचे अगदी सुरुवातीपासूनचे मित्र, ज्येष्ठ गझलकार प्रदीपजी निफाडकर यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. अनिलजींच्या ह्या काही आठवणी आपण ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या कवितांचा आनंद घेऊया. प्रसिद्ध कवी, गझलकार आणि गझल किंवा एकूणच कवितेच्या क्षेत्रामधला एक कार्यकर्ता असा असलेला आपल्या सगळ्यांचा मित्र अनिल कांबळे याची ही पहिली पुण्यतिथी. आज बरोबर वर्षापूर्वी त्याचं निधन झालं. आमची मैत्री ही त्याच्या लग्नाच्या आधीपासून होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्याच्याबरोबर होतो. त्यामुळे जेव्हा मला आठवणी सांगण्याची विनंती केली तेव्हा मला प्रश्न पडला की कोणती आठवण सांगू. इतक्या आठवणी आहेत त्याचा मिश्किलपणा, त्याच्या गझला, त्याच्या कविता, लयदार कविता, त्याचं उत्तम प्रकारे वाहन चालवण्याचं कसब, अशा अनेक आठवणी आहेत. आम्ही कॉलेजला बरोबर होतो म्हणण्यापेक्षा तो पाटबंधारे खात्यामध्ये नोकरीला होता आणि त्यानंतर त्याने काही कॉलेजची वर्षे केली होती. त्यामुळे तो माझ्या पुढे होता आणि त्याचा धाकटा भाऊ अविनाश हा माझ्या नंतर होता. पण अर्थात आमची मैत्री तेव्हाची नाही, त्याच्याही आधीपासून आमची मैत्री होती. मला चांगलं आठवतो 1979चं संमेलन, 1979चं साहित्य संमेलन. त्या संमेलनात 26 वर्षाचा कोवळा अनिल हा गाजला. तो एका गझलेमुळे. व्यर्थ ही वाचाळ दिंडी पंढरीला चालली, व्यर्थ ही वाचाळ दिंडी पंढरीला चालली, सोवळ्या या दांभिकांची फक्त गर्दी झाली. ही त्याची जी स्टाईल होती, ती शैली त्याची लोकांना आवडली. संमेलनात सगळ्यांनी त्याला डोक्यावर घेतलं आणि मग नंतर तशाच प्रकारच्या गझला खूप त्यांनी लिहिल्या. उदाहरणार्थ, ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी मानसे, ही अशी कोशात आपुल्या हिंडणारी मानसे, पाप पुण्यांच्या हिशेबी गुंतणारी मानसे. धर्म आणि जात यांचे वेद त्यांना सर्वदा, धर्म आणि जात यांचे वेद यांना सर्वदा, फाटक्या पोथीत देवा शोधणारी मानसे. पण तुम्हा सगळ्यांना आठवत असेल त्याची एकच गझल, ती म्हणजे त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. ही गझल लिहिण्यामागचं कारण अनिल ज्या वस्तीत राहत होता त्याच्याशी निगडीत आहे. शुक्रवार पेठेतला मनोलीकरांचा वाडा, तो वाडाही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याला लागूनच पुढे वेश्या वस्ती सुरू होत होती आणि रोज तो बघत होता त्या वेश्यांना, ज्यांना आपल्या पैशासाठी आपलं आबरू विकावी लागते आहे, शील विकावं लागतो आहे, अशा वेश्यांना तो बघायचा आणि त्यातूनच त्याची ती गझल जन्माला आली, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. या त्याच्या घराचा दृश्यही डोळ्यापुढे आहे. त्या मनोलीकर वाड्यात गेल्या समोरच त्याचं घर होतं. तिथं बाहेर एक बाकडा टाकलेला असायचा
त्याच्या वडिलांना दम्याचा आजार होता, ते बाहेर बसलेले असायचे. अनिलची आई कसा बसा ओढगस्तीचा संसार करत असायची आणि हा मात्र पाटबंधारे खात्यातली नोकरी सांभाळून कवितेचे फड गाजवत होता. त्याच्या घरी आम्ही कुणीही गेलो, बसायला जागा नसायची. मग आम्ही बाहेर एक हॉटेल होतं श्रीनाथ टॉकीजच्या अगदी शेजारी लागून. तेव्हाचा एक नट होता आपला अभिनेता, तुम्हाला माहिती असेल, रुपेश कुमार. त्याचं ते हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये आम्ही गप्पा मारत बसायचो. तेव्हाचे सगळे गझलकार तिथे यायचे आणि आमच्या गझलांची देवाणघेवाण चालू असायची. असंच चालू असताना एकदा त्याच्या घरी सुरेश भट आलेले होते. कारण अनिल कांबळे हा सुरेश भटांचा पहिला शिष्य आणि त्याला ते चंद्रपूरचं कवी संमेलनच कारणीभूत आहे. कारण चंद्रपूरच्या संमेलनामध्ये तो गाजला, सगळ्या वर्तमानपत्रात हेडलाईन होती आणि तिथून तो चंद्रपूरवरनं निघाला. ते जाताना पुण्याला येताना म्हणजे तो वाटेत नागपूरला थांबला होता आणि सुरेश भटांना भेटला होता आणि सुरेश भटांचा पहिला तो शिष्य झाला. त्यामुळे त्या मनोलीकरांच्या वाड्यामध्ये सुरेश भट स्वतः यायचे अनेकदा त्याला भेटायला आणि कित्येकदा तर असं व्हायचं की तो आंघोळीला गेलेला आहे. त्या घराच्या अगदी ते छोटंसं घर, त्या छोट्याशा घरात छोटीशी मोरी होती आणि तो आंघोळ करतोय. बाहेर त्याचे वडील बसलेले आहेत, त्याच्याशी सुरेश भट गप्पा छाटत बसलेले आहेत. अशी दृश्य डोळ्यापुढे आहे. असंच एकदा सुरेश भटांनी त्याला एक पोस्टकार्ड पाठवलं आणि सांगितलं होतं की पुणेकरांमध्ये जर कुणाची हिंमत असेल तर या कवितेच्या ओळीवर एक गझल लिहून दाखवा. आणि ती ओळ होती, हा वसंत आवरून जा. फार कठीण ओळ होती, कारण 9 अक्षर आणि त्यातील ऋण जा हे काफिया रदीप होते. जा ही रदीप आणि ऋण हा काफिया, त्यामुळे 3 अक्षर त्यात जात होते. 6 अक्षरांमध्ये तुम्हाला सगळ्या गमती करायच्या होत्या आणि त्यातही पुन्हा ती अक्षर रस्व दीर्घ या क्रमाने आली पाहिजे. आणि अनिल कांबळेंनी तेव्हा लिहिलेली गझल मला आठवते, ये मिठीत बावरू नको. त्यांनी जा ऐवजी नको असा काफिया घेतला, रदीप घेतला आणि ये मिठीत बावरू नको, एकटीच मोहरू नको. त्यांनी मला ते पत्र दाखवलं, मला म्हणला की मी असं असं केलेलं आहे आणि बघ तुला काही वाटत असेल तर बघ सुचव. म्हटलं अरे वा, छान ओळ ही, आव्हान आहे आणि पुणेकरांना आव्हान दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे आपण लिहायलाच पाहिजे. आणि मी त्याच्यावर गझल लिहिली, पण तो किस्सा मी सांगत नाही कारण तो माझ्याशी निगडीत आहे. सांगायचा उद्देश असा की मी दुसऱ्या दिवशी पुन्हा अनिलकडे गेलो. त्याला म्हणाला, अनिल हे बघ मी गझल लिहिलेली आहे आणि बरेच शेर लिहिले होते मी तेव्हा. तर तो म्हणला, अरे भटांना पाठवून दे ही गझल. म्हणलं अरे माझी ओळख नाही त्यांच्याशी. तो म्हणला काय नाही, सोपं आहे, त्यांना पत्र पाठव. म्हटलं काय पत्ता आहे? म्हणजे सुरेश भट नागपूर एवढ्यावर जातं. म्हटलं अरे काहीतरी तो पत्ता दे. मग त्यांनी मला पत्ता दिला आणि मग मी ते गझल पाठवली आणि सुरेश भटांचं मग छान आमचे संबंध आले. त्याबद्दल मी लिहिलेले अनेकदा, ते सांगत बसत नाही. मी अनिलच्या आठवणी सांगायच्या. त्यामुळे अनिलच्या त्यावेळेस मला ज्या कविता आवडायच्या, कारण त्या नुसतंच गझल लिहित नव्हता तो. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे, जेवढे जेवढे म्हणून चांगले गझलकार झालेले आहेत ते सगळे गझलकार हे मूळचे कवी आहेत. त्यांनी अनेक कवितांचे प्रकार हाताळलेले आहेत. आजकाल जे गझलकार दिसतात त्यांना फक्त गझल लिहावीशी वाटते किंवा मुक्तछंद लिहावासा वाटतो, असं नाही. तर कविता हा प्रकार सगळ्यांनी हाताळलेला, कवितेचे सगळे प्रकार. अगदी अनिलच्या तुम्हाला काही कवितांच्या ओळी ऐकवतो, मला फार आवडतात त्या. पाऊस असा घनघोर नदीला पूर किनारे बुडले. पाऊस असा घनघोर नदीला पूर किनारे बुडले. झेलीत कंच पाऊस कुणी हे श्वास भरुनी खुडले. अशी लयदार कविता होती त्याची. किंवा आणखीन एक मला चांगलं आठवतं की रानात निळ्या पाण्यात सांज गाण्यात लाट थरथरली. रानात निळ्या गाण्यात सांज, रानात निळ्या पाण्यात
सांज गाण्यात लाट थरथरली, पैंजणे हळू चुंबीत, भाव फुलवीत जळी विरघळली. पुढे सुरेश भटांचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. अगदी शेवटपर्यंत सुरेश भटांचा प्रभाव होता त्याच्यावर. कारण सुरेश भटांनी एखादी गझल लिहिली की याला असं व्हायचं की आपण ह्या काफिया रदीफमध्ये आपण लिहायला पाहिजे, आपण काहीतरी वेगळं लिहायला पाहिजे. आणि त्यामुळे सुरेश भटांनी जेव्हा लिहिलं, नाही म्हणावयाला आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू हाती उणे धरूया, तर यांनी लगेच त्यावर लिहिली होती, नाही म्हणावयाला इतके घडून गेले. किंवा सुरेश भटांनी एक वेगळी गझल वेगळ्या वृत्तात लिहिली होती, तुला हवा तसा धरू कुठून चेहरा, तुला हवा तसा धरू कुठून चेहरा, उधार आणला न मी अजून चेहरा. अनिलला काही स्वस्त बसवलं नाही ती गझल ऐकल्यानंतर. आणि त्यांनी लगेच एक गझल लिहिली होती, जरी न तू स्मरे, जरी न तू स्मरे तुझा अजून चेहरा, जरी न तू स्मरे तुझा अजून चेहरा, दिसे मला तुझा खुला मधून चेहरा. अशा अनेक गझला त्यांनी लिहिल्या. आपल्याला बऱ्याचशा पाठही असतील, मी सगळ्या सांगत बसत नाही. अनिलच्या अक्षरांवर बोललं पाहिजे, कारण अनिलचं अक्षर अप्रतिम अक्षर होतं. त्याला चित्रकलेचं अतिशय चांगलं ज्ञान होतं. इतकंच नाही तर तो मित्रांना जी पाकिटं पाठवायचा, पत्र तर जपून ठेवायचेच त्याचे मित्र, कारण त्या मला काय, मी पुण्यातच असल्यामुळे मला पत्र आलं नाही कधी, पण जे बाहेरचे मित्र ते मला सांगायचे की अनिलची पत्र आली की त्याचं अक्षर छान असल्यामुळे ते तर जपून ठेवायचेच, पण ती पाकिटं लोक जपून ठेवायची, कारण त्या पाकिटावर तो पत्ताही छान अक्षरात घालायचा आणि वरती जे तिकीट चिटकवायचं ना, ते तिकीट सुद्धा शोधून आणायचा तो, कारण बहुतांशी पाकिटांवर तो कवीचंच तिकीट लावायचा. साई लुधियानवी, नीरज अशा कवींची तिकीटं त्यांनी लावली आणि पाठवलेली आहेत पाकिटं. त्यामुळे हा एक त्याच्यातला आणखीन सगळ्यात सांगण्यासारखा गुण आहे. अशा अनंत आठवणी माझ्याजवळ जमलेल्या आहेत. त्याच्या कवितेचे 2 दिवस त्या आठवणी किती सांगाव्यात, कारण त्या कवितेच्या 2 दिवसाच्या प्रवासात आम्ही बरोबर होतो. मी फार नसलो अगदी इन्व्हॉल्व, तरी बऱ्याच गोष्टीत सहभाग होता माझा. आणि तो जी काही मेहनत घ्यायचा त्यावेळेस, म्हणजे मला तर अशी 2-4 लोक दिसली जी नवोदितांना उभं करणारी. म्हणजे आमचे अर्थातच सुरेश भट होते. दुसऱ्या अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती रामदासजी फुटाणे, त्यांनी ग्रामीण खूप कवींना शहरात आणलं, शहरातल्या खूप कवींना ग्रामीण भागात नेलं. तसंच सुधाकर नेर्लेकर म्हणून एक नाव आठवणीने आवर्जून घेतलं पाहिजे. त्यांनी नवोदितांची संमेलनच भरवली होती. असं सगळं होतं. त्यामध्येच अनिल एक आणखीन होता की जो नवोदितांना अनेक, आज जे मोठे मोठे कवी ते सांगतात की अनिलने आम्हाला प्रथम व्यासपीठ दिलं. त्यांनी अनेक संमेलनं भरवली, कर्मचाऱ्यांची, पाटबंधारे खात्यातल्या कर्मचाऱ्यांची, पत्रकारांची, स्त्रियांची संमेलनं, अशी वेगवेगळे. त्या डोक्यात एक कल्पना अशा सतत चालला आणि त्याला प्रायोजकही छान मिळायचे. आणि तो बरोबर ते कवी शोधायचा, प्रायोजक शोधायचा आणि ती चांगले कार्यक्रम करायचा. अशा अनेक कार्यक्रम केले. मला तो गेल्यापासून सतत वाटत आला आहे की तो स्वर्गातही आता गप्प बसलेला नसेल. तिथं अप्सरांचं संमेलन, इंद्रलोकीच्या कर्मचाऱ्यांचं संमेलन, असं तो काहीतरी घेत असावा. धन्यवाद. अनिल कांबळे यांच्या कविता, गझलांमधून निसर्ग, प्रेम, सामाजिक जाणीवा जशा व्यक्त होतात, तसंच जीवनाचं तत्वज्ञान देखील ते किती सहजतेने सांगतात ते ऐकूया त्यांच्या या पुढच्या गझलमधून. नमस्कार. अनिल कांबळे या नावाबद्दल, या व्यक्तीबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. त्यांच्या कविता, त्यांच्या गझला, त्यांचे शब्द यांनी अनेक लोकांच्या हृदयाला स्पर्श केलेला आहे. माझ्या मनाला अंतर्बाह्य स्पर्श करून गेलेली एक त्यांची गझल आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी ती सादर करतो आहे. जशी मी ती ऐकली गझल त्यांच्याकडून,
त्यात त्यांनी एक शेर सादर केला होता आणि मग ती गझल केली होती सादर. तर तशीच सादर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर शेर असा आहे. दिशा दिशातून प्रकाशणारा कुणीतरी तो जरूर आहे. दिशा दिशातून प्रकाशणारा कुणीतरी तो जरूर आहे. प्रहरांचे क्षण जागवणारा कुणीतरी तो जरूर आहे. जीवन आहे पानावरल्या दवाप्रमाणे. जीवन आहे पानावरल्या दवाप्रमाणे. जगून घ्यावे पहाट ओल्या फुलाप्रमाणे. जीवन आहे पानावरल्या दवाप्रमाणे. जगण्याचे हे क्षण सोनेरी क्षणभर सारे. जगण्याचे हे क्षण सोनेरी क्षणभर सारे. म्हणता म्हणता निसटून जातील क्षणाप्रमाणे. जीवन आहे पानावरल्या दवाप्रमाणे. आणि अनंत आहे अथांग आहे निराकार तो. अनंत आहे अथांग आहे निराकार तो. सारे काही घडते त्याच्या मनाप्रमाणे. सारे काही घडते त्याच्या मनाप्रमाणे. जीवन आहे पानावरल्या दवाप्रमाणे. आणि शेवटचा जो शेर आहे तो माझ्या मनाला फार भावलेला शेर आहे हा, की उजळून यावे मनात माझ्या असे काहीसे. उजळून यावे मनात माझ्या असे काहीसे. पूर्व दिशेला झळाळणाऱ्या नभाप्रमाणे. पूर्व दिशेला झळाळणाऱ्या नभाप्रमाणे. जगून घ्यावे पहाट ओल्या फुलाप्रमाणे. जीवन आहे पानावरल्या दवाप्रमाणे. जगून घ्यावे पहाट ओल्या फुलाप्रमाणे. आज कवी अनिल कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मला त्यांची गझल सादर करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यांच्या गझला, त्यांच्या कविता, त्यांचं शब्दांवरचं प्रेम आणि त्या आपल्या सगळ्यांवरचं त्यांचं प्रेम हे नेहमीच आपल्याबरोबर राहील ही इच्छा व्यक्त करतो. नमस्कार. गझलेमध्ये उतरणारं दुःख, दर्द त्यांच्या पुढच्या रचनेमधून अचूकपणे व्यक्त होते. ऐकूया ही गझल. नमस्कार. अनिल कांबळेंसाठी माझ्या या 2 ओळी. तू गेल्यावर झाले सुने सुने हे अंगण. तू गेल्यावर झाले सुने सुने हे अंगण. आता कविता आणि गझलेमधूनच तुझे सांत्वन. आता कविता आणि गझलेमधूनच तुझे सांत्वन. सादर करते आपल्या पुढे अनिल कांबळे यांचीच एक गझल. कोण स्वप्नातून माझ्या पाहून गेले मला. कोण स्वप्नातून माझ्या पाहून गेले मला. रंग हळदीच्या फुलांचा लावून गेले मला. रंग हळदीच्या फुलांचा लावून गेले मला. पाहिली आजन्म ज्यांची वाट अंधारात मी. पाहिली आजन्म ज्यांची वाट अंधारात मी. ते सुखाचे काजवेही चावून गेले मला. ते सुखाचे काजवेही चावून गेले मला. दीप माझ्या अंतरीचा विझवून गेलास तू. दीप माझ्या अंतरीचा विझवून गेलास तू. सावल्यांचे खेळ मागे टाकून गेले मला. सावल्यांचे खेळ मागे टाकून गेले मला. रोज आयुष्यासवे तडजोड मी केली तरी. रोज आयुष्यासवे तडजोड मी केली तरी. शेवटी आयुष्य माझे जाळून गेले मला. शेवटी आयुष्य माझे जाळून गेले मला.
धन्यवाद. नशिबाने जरी आयुष्याची परवड केली ही गझल आता आपण ऐकणार आहोत. प्रत्येक ओळीत हा ड सांभाळणं किती अवघड आहे, पण अनिलजीने किती सहजपणे तो साधलाय ते पाहूया. नमस्कार. आज अनिलचा स्मृतिदिन. अनिल म्हणजे एक सळसळणारं चैतन्य, कविता आणि गझलसाठी झोकून दिलेलं आयुष्य आणि मराठी गझल विश्वातला एक झंझावात. 40 वर्षाहून अधिक काळाचे आमचे बंध आहेत. हो, आहेत. तो शरीराने नसला तरी मनाने आपल्या सर्वांच्या सोबत आहे. आज मृणालिनी कानिटकर यांच्या पुढाकाराने ही त्याच्या कार्याला दिलेली मानवंदना म्हणून आपण त्याच्या काही कवितांचं वाचन करतो आहोत. मी अनिलची एक गझल सादर करतो, धडपड. नशिबाने जरी आयुष्याची परवड केली, नशिबाने जरी आयुष्याची परवड केली, जगण्यासाठी रोज तरीही धडपड केली. नशिबाने जरी आयुष्याची परवड केली, जगण्यासाठी रोज तरीही धडपड केली. उमेद बांधून सावरले मी घरटे माझे, उमेद बांधून सावरले मी घरटे माझे. जरी वादळी वाऱ्याने या पतझड केली, नशिबाने जरी आयुष्याची परवड केली. मध्येच काहे लोक अचानक निघून गेले, मध्येच काहे लोक अचानक निघून गेले. खरेच का मी व्यर्थ निरर्थक बडबड केली, नशिबाने जरी आयुष्याची परवड केली. आणि हे बघा, कुणी न आले, कुणीच नाही इथे तरीही, कुणी न आले, कुणीच नाही इथे तरीही. उगीच का मग दाराने त्या खडखड केली, नशिबाने जरी आयुष्याची परवड केली. मनातले मी आज तुला सांगणार होतो, मनातले मी आज तुला सांगणार होतो. ऐन क्षणी पण हृदयाने या धडधड केली, नशिबाने जरी आयुष्याची परवड केली. आणि शेवटचा शेर आहे, आयुष्याची वाट खरे तर सोपी होती, आयुष्याची वाट खरे तर सोपी होती. धकाधकीच्या जगण्याने या अवघड केली, नशिबाने जरी आयुष्याची परवड केली. जगण्यासाठी रोज तरीही धडपड केली. धन्यवाद. रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, असं म्हणणारा हा कवी श्रावणाच्या पहिल्याच दिवशी अनंताच्या प्रवासाला निघून गेला. माझी अतिशय आवडती असलेली ही गझल आता मी आपल्यासमोर सादर करते. रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी. आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी. हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच तू फिरताना, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच तू फिरताना. पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना. तुझ्या मनाच्या हिरव्या रानी रिमझिमणारा श्रावण मी. आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी. फांदीवरल्या झोक्यावरती उंच उंच तू झुलताना, फांदीवरल्या झोक्यावरती उंच उंच तू झुलताना. मेंदी भरला हात हळदीवी हळूच पुढे तू करताना. तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी. आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी. पावसातले दिवस आपुले शोधतेस तू आज जिथे, पावसातले दिवस आपुले शोधतेस तू आज जिथे. तुझे नि माझे गीत कालचे ऐकतेस तू आज जिथे. पावसातले दिवस आपुले शोधतेस तू आज जिथे. तुझे नि माझे गीत कालचे ऐकतेस तू आज जिथे.
तिथेच कोठे तरी अजूनही मोहरणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण. अनिल कांबळे यांच्या अनेक कवितांना अतिशय सुरेख चालीत बांधणारे संगीतकार गायक माधव भागवत आता अनिलजींची एक रचना आपल्यासमोर गाऊन सादर करणार आहेत. त्यांच्या गायनाने ह्या कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रम संपला तरी अनिलजींच्या स्मृती आपल्या मनात कायमच घर करून राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी यातील सर्व सहभागी कलाकारांनी तसेच आरती बहिणींनी मला अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने सहकार्य केलं. याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. चला तर ऐकूया अनिलजींचं एक गीत. धन्यवाद. तू फुले आणू नको आता दुवा जुळणार नाही. तू फुले आणू नको आता दुवा जुळणार नाही. आसवाना सारखे आसवाना सारखे समजावणे जमणार नाही. तू फुले आणू नको आता तुवा जुळणार नाही. घेल पेटून एकदा तू चांदण्याची आग सारी. घेल पेटून घेल पेटून लपेटून 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 घे लपेटून एकदा तू चांदण्याची आग सारी. त्या विना जळण्यातले त्या विना जळण्यातले जगणे तुला कळणार नाही. त्या विना जळण्यातले जगणे तुला कळणार नाही. भेटलो
तेथे मला शोधू नको तू, भेटलो होतो जिथे, भेटलो होतो जिथे, भेटलो 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 होतो जिथे, भेटलो होतो जिथे, तेथे मला शोधू नको तू, मुठभर माझ्या चितेची, मुठभर माझ्या चितेची, राखही मिळणार नाही, मुठभर माझ्या चितेची, राखही मिळणार नाही. लावणी माझ्या उशाशी सांज शकुनाचा दिवा तू, लावणी माझ्या उशाशी सांज शकुनाचा दिवा तू, तू 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 लावणी माझ्या उशाशी सांज शकुनाचा दिवा तू, हात दे हातात माझ्या, हात दे हातात माझ्या, हात दे हातात माझ्या, मी उद्या हसणार नाही, हात दे हातात माझ्या, मी उद्या हसणार नाही. आसवाना सारखे, आसवाना सारखे समजावणे जमणार नाही. तू फुले आणू नको आता, दुवा